आता महादेवी हत्तीणीचं स्थलांतरण प्रकरण आणि या प्रकरणी याचिकेसंदर्भात उच्च अधिकार समितीकडे आज सुनावणी होईल। संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन सुनावणीला सुरुवात होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, एकूणच या सगळ्या प्रकरणाला आता 2 महिने उलटून गेलेले आहेत। सुनावणी एकीकडे सुरू आहे, तारीखवर तारीख या सगळ्या प्रकरणी दिली जाते, युक्तिवाद सुद्धा होताना दिसतोय। ज्या वेळी सुनावणी सुरू होते त्यावेळी मात्र कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला पोहोचते। आता तरी या सगळ्या संदर्भात निर्णय होईल आणि आपली महादेवी पुन्हा करवीर नगरी कोल्हापूर मध्ये परतेल। आज मात्र नेमकी काय कोल्हापूरवासियांना अपेक्षा आहे, काय या सुनावणी संदर्भात अपडेट पोहोचत आहेत? नक्कीच आपण म्हणाल तसं की 2 महिन्यापूर्वी महादेवी हत्तीणीला जे आहे ते वनतारामध्ये नेण्यात आलं आणि या सगळ्या नेल्यानंतर कोल्हापुरात खूप मोठा उद्रेक आहे तो पाहायला मिळाला। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली जवळपास लाखो लोकांचा मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आणि त्यानंतर कुठेतरी एक गती आल्याचं पाहायला मिळते की महादेवी हत्तीण जे आहे ते पुन्हा एकदा नांदणी मठाकडे यावी यासाठीचे प्रयत्न आहेत ते युद्धपातळीवरती होताना पाहायला मिळाले। एकूणच या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता महत्त्वाचा भाग आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये वनतारा असेल, राज्य सरकार असेल आणि नांदणी मठ असेल यांनी जे आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्या मांडल्यानंतर खरं तर जे हाय पॉवर कमिटी आहे या हाय पॉवर कमिटीला सगळे अधिकार आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि महादेवी हत्तीणीसाठी खरं तर वनतारा आहे ते कोल्हापूरच्या नांदणी मठाच्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये एक सेंटर देखील उभा करणार आहे। त्यामुळं तिची काळजी घेण्यासाठी वनतारा सक्षम आहे आणि वनताराचं सेंटर इथं उभारलं गेलं तर नांदणी मठात देखील हत्ती राहील आणि वनतारामध्ये देखील त्याची काळजी घेतली जाईल। अशा पद्धतीचे जे युक्तिवाद आहे तो आज केला जाणार आहे। आज हाय पॉवर कमिटीचे जे निवृत्त चेअरमन आहेत आणि निवृत्त न्यायाधीश आहेत दीपक वर्मा यांच्या समोर ही सुनावणी आहे ती होणार आहे। सायंकाळी 7 वाजता ही सुनावणी पार पडणार आहे। दिल्लीतून एक वकील त्याच्यामध्ये सहभागी नांदणी मठाच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी सहभागी होणार आहेत। मुंबईतून देखील एक वकील सहभागी होण्याची माहिती मिळालेली आहे आणि कोल्हापूरमधून एक त्यांचे जे पूर्वीपार चाललेले वकील आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी होणार आहेत। मात्र महत्त्वाची भूमिका ही सगळी दिल्लीचे जे वकील आहेत नांदणी मठाचे ते या ठिकाणी स्पष्ट करणार आहेत। एकूणच जर पाहिलं तर नांदणी मठाकडे हत्ती यावा अशी कोल्हापूरकरांची भावना होती आहे आणि ती राहणारच आहे। मात्र वनतारा वेळ का करते किंवा हाय पॉवर कमिटी वेळ का करते असा जो एक सवाल जो आहे तो कोल्हापूरकर या ठिकाणी विचारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजच्या सुनावणीकडे कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण नांदणी मठाचे जे लोक आहेत, जनसमुदाय आहे त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज संध्याकाळी 7च्या सुनावणीनंतर खरं तर निकाल अपेक्षित आहे। जर निकाल दिला नाही तर पुढची एखादी तारीख मिळू शकते आणि त्यानंतर हा निकाल होऊ शकतो अशी एक शक्यता देखील वर्तवण्यात येते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या महादेवी हत्तीणी परत यावी यासाठी सर्वतोपरी खरं तर राज्य सरकार प्रयत्न करते, नांदणी मठ प्रयत्न करतोय आणि वनतारा देखील या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। लागवी अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।